इकडे सांजूची चूल आहे, बकेट आहे आणि तिचं भाजी बनवायचं काम सुरू आहे. हिंदुस्थान नगरमधलं हे पहिलं दुकान मित्रांनो, नाहीतर तुम्ही जाणार आडगाव आणि पिंपरीमध्ये. तर आता सांजू नंबर मॅचिंग करू राहिली है ना सांजू. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार. धिस साईड तुमचा मोठो ब्लॉगर रायडर 6268 येस ब्रो पोशा भाई. मित्रांनो मस्तपैकी दिवसाची सुरुवात झालेली आहे. जसा जसा दिवस आता वरती येईल तसं तसं दिवसाचं टेम्परेचर इकडे नाशिकमध्ये वाढत जाणार. आता गरमीचा मोसम आहे मित्रांनो, त्याच्यामुळे सकाळी सकाळी तरी घाम यायला लागलाय. उन्हाळा आहे म्हणून नारळाला भरपूर नारळ येतात. तुम्ही बघू शकता ह्या साईडला खूप सारे नारळ लागलेले आहेत. आम्ही एक बॉटल घेतली, त्याला एक छोटंसं छिद्र पाडलंय आणि आम्ही कसं खेळतोय, ए काढतो. आता आपण जोड्या लावूया, हो ना सांजो. ए फॉर ऍपल, बी बॉल, सी अँड डी डॉग. व्हेरी गुड. तर आपण काय करूया, याला जोड्या लावायच्या आहेत आम्हाला. आता इथं पण आम्ही काढून घेतो. इथं काढू डी, इथं काढू सी, इथं काढू बी, बी. आता काय राहिला, ए राहिला. ए चलो सांजो मॅच करो. चलो चलो चलो, हे पकड, हे पकड. तर मित्रांनो मस्तपैकी ABCD आम्ही इथं काढून घेतले. आता सांजू त्याला मॅच करणार आहे. हे बघा गेम कसा आहे मला कमेंट करून सांगा. ए डी डी, सी राहिला. व्हेरी गुड, परफेक्ट. सांजो आणि मी आता मस्तपैकी क्रिकेटची मॅच खेळू राहिलो. हॅलो सांजू, आला बॉल. अरे बापरे. सांजोला ना मित्रांनो, मी गावाकडे जसं आंबे खातात ना पिटून, तसा मस्तपैकी दिला होता. तर तिला आवडला. म्हणे पप्पा कापून नका देऊ, आणि असाच खायला आवडतो का. मज्जा येते, रस रस. तर गावाकडे आंबा पिटून खातात ना, तर तसं मी दिलं होतं. नाहीतर नेहमी आम्ही आंबा कापूनच खायचो. मित्रांनो खूप सारं गरम होऊ राहिलंय. तर आता मस्तपैकी आम्ही आंब्याच्या झाडाखाली सांजोला सोबत खेळू राहिलो आम्ही. सांजोनी मस्तपैकी भांडे वगैरे काढलेत. इकडे सांजूची चूल आहे, बकेट आहे आणि तिचं भाजी बनवायचं काम सुरू आहे ना सांजो. कसली भाजी बनवते सांजो. अच्छा. तर इकडे बघू शकता सांजोनी इकडे भाजी घेऊन आले. इकडे काहीतरी कापू राहिले, सलाड वगैरे. आणि इकडे चुलीवरती ठेवले भाजी बनवायला. तर मित्रांनो ना टेम्परेचर गेलंय 41 आणि इकडे सांजूला मस्तपैकी आम्ही हा स्कार्फ ओला केलाय. आणि इकडे फॅन गरम हवा फेकायचा म्हणून मस्तपैकी स्कार्फ ओला केलाय आणि सांजूला झोपवलाय. कसं वाटत राहिलं सांजू, एकदम भारी का, थंड थंड. तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही संध्याकाळी फिरायला आलोय आणि आता मी आहे एका पडक्या ओसाड माळावरती. आणि इकडे काही छोटी छोटी जी मुके प्राणी आहेत त्यांची काही पिल्लं आहेत, तर ती एकदम शोधून शोधून खाऊ राहिले. आता इकडे बघू शकता अजिबात गवत कुठल्याच प्रकारचं नाही. आणि आता पाऊस झाला होता मागं, तर कुठं कुठं हे थोडंसं हे आहे ग्रीनरी, पण हे जे गवत आहेत ते हे खात नाहीत. तर आता बघू शकता यांची ही परिस्थिती आहे मित्रांनो. आणि ह्या साईडला एक गाय पण बांधलेली आहे, इकडे बघू शकता तुम्ही ह्या साईडला. तर ना मित्रांनो डायरेक्टली आजचं जे नाशिकचं टेम्परेचर आहे 41 डिग्री सेल्सिअस, काय जोक नाही मित्रांनो. तर त्याचा परिणाम डायरेक्टली हे जे मुके प्राणी असतात त्यांच्यावरती होत असतो. ते जे खातात, जो चारा असतो तो पूर्णच्या पूर्ण त्यांना मिळत नाही मित्रांनो. आता बघू शकता तुम्ही इथं हा जो माळ आहे
पूर्णच्या पूर्ण गवत वाळलेलं आहे आणि वाळलेल्या गवतामध्ये काही इतके काही न्यूट्रिएंट्स वगैरे नसतात मित्रांनो, तर त्याचा परिणाम हे जे मुके प्राणी असतात यांच्या शरीरावरती होतो. आता इथं बघू शकता तुम्ही अति गरमीमुळे मित्रांनो ही जी जागा आहे जमिनीला एकदम तडे गेलेले आहेत बघू शकता तुम्ही सर्वीकडे. तर अशा प्रकारच्या गरमीचा माणसावरती तर इफेक्ट होतोच, पण कळत न कळत ही जी मुके प्राणी असतात यांच्यावरती पण होत असतात. आपण ज्याप्रमाणे पावसाची वाट आतुरतेने बघत असतो त्याचप्रमाणे ही जी मुके जनावरं आहेत ही पण पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. एकदा जून जुलै सुरू होईल, पाऊस जेव्हा होईल तेव्हा कुठेतरी ह्या मुख्य प्राण्यांना आनंद होईल, त्यांना कुठेतरी निळा चारा खायला भेटेल. तर आता मित्रांनो आम्ही फिरत आलो आहे सुविधा प्रोव्हिजन, म्हणजे इथं हिंदुस्थान नगरमध्ये हे एकच दुकान आहे आणि एक आता वरती त्या साईडला आलं आहे. आम्ही तिकडनं फिरत आलो आहे आणि इकडे बघू शकता हा जो इकडे ह्या साईडला रस्ता आहे हा कनेक्ट होतो इथं सिद्धपिंपरी आणि ह्या साईडला आडगावला. तर मित्रांनो आता फिरत आम्ही तिकडनं वरतून आलो आहे. तिकडे एक दुकान आता झालं आहे, परंतु आम्ही पहिल्यापासून ह्याच दुकानामध्ये येत होतो म्हणून आम्ही इकडंच आलो आहे. आणि इकडं सनसेट कसा हो राहिला मला कमेंट करून सांगा. ह्या साईडला बघू शकता एकदम सुपर डुपर अशी वाईब. हिंदुस्थान नगरमधलं हे पहिलं दुकान मित्रांनो, नाहीतर तुम्ही जाणार आडगाव आणि पिंपरीमध्ये. हेच दुकान आहे मित्रांनो. इथं बघू शकता खूप काय आहे, कोल्ड्रिंक्स आहे, सर्व काय आहे इकडे बघू शकता तुम्ही. तर खूप वर्षापासून आम्ही हे एकच दुकान इथं बघतोय. तर मित्रांनो पूर्ण आंबे पिकलेत बरं का वरती. आम्ही थोडेसे काढलेत, हे बघ अरे बापरे पडले हातातून, थोडेसे काढलेत खाण्यासाठी. दिवसभराच्या उन्हानंतर आता इकडे बघू शकता आकाशामध्ये पांढरे शुभ्र ढग दिसू राहिले एकदम मस्तपैकी. आणि ह्या साईडला हे सूर्यकिरण आहेत, कारण आता ह्या साईडला सनसेट हो राहिला मित्रांनो. हा जो इथं आपला आंबा आहे तर याच्या साका पडायला सुरुवात झालेली आहे. तर आता एक एक पडू राहिलेत, म्हणजे आता साका जेव्हा पडायला सुरुवात होती ना मित्रांनो तेव्हा समजायचं की जे आपण हे जे आंबे आहेत ना मित्रांनो हे जर आपण काढून ठेवले तर ते आरामात पिकतात मित्रांनो. हॅलो गाईज, तर मित्रांनो इंस्टाग्रामला मला आता इतक्यात एक दादाने मेसेज केला की दादा तू जे ब्लॉग मध्ये बोलतो ना, हॅलो गाईज दिस साईड तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर 6268. तर अशी म्हणे सुरुवात करत जाऊ नको म्हणे, कारण म्हणे युट्यूबला म्हणे युनिव्हर्सल म्हणे सबस्क्रायबर वगैरे असतात आणि त्यात म्हणे तुमचा समाज म्हणे खूप कमी आहे, तर तुला म्हणे व्ह्यू वगैरे कमी येतील. तर त्या दादाला माझं एकच सांगणं आहे, मी पहिले आदिवासी होतो, आजही आदिवासी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मरसपर्यंत आदिवासीच राहील. तर प्रत्येक ब्लॉग ह्या पोशाबाईचा असाच सुरुवात होईल. हॅलो गाईज दिस साईड तुमचा आदिवासी मोठा ब्लॉगर रायडर 6268. यस ब्रो पोशाबाई. तर मित्रांनो ह्या दादाला दाखवून द्या आपण आदिवासींची पॉवर मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता वेळ आहे युट्यूबची मित्रांनो, कारण इंस्टाग्रामला तर तुम्ही लोकांनी मला सपोर्ट केला आहे, पण आता वेळ आहे सॉरी इंस्टाग्रामला तर तुम्ही मला सपोर्ट केलाच मित्रांनो, पण आता वेळ आहे आपल्या युट्यूबची मित्रांनो. पटापट लाईक करून टाका. आणि आदिवासींचा खूप मोठा इतिहास आलाय, खूप मोठा इतिहास आहे दादा, आमच्या नादी लागू नको. आदिवासींची पॉवर काय असतील ती तर माझे आता सबस्क्रायबर तुला दाखवतीलच, माझे फॉलोअर्स इंस्टाचे ते पण दाखवतील. मी इंस्टाला पण रील सोडले आणि जे मी सांगितलं ना की मी पहिलेही आदिवासी होतो, आजही आदिवासी आहे आणि भविष्यातही राहीन. आणि मला आदिवासी असल्याचा कुठलाच म्हणजे असं हे नाही मित्रा, लाज वगैरे अजिबात वाटत नाही. मी स्वतः BSc BEd आहे, पण मी गावठी बोलतो, एकदम शुद्ध आमची आदिवासी भाषा बोलतो. हॅलो गाईज दिस साईड तुमचा आदिवासी मोठा ब्लॉगर रायडर 6268 पोषा भाई. चला पोषा हो मस्तपैकी. आता मी चाललोय सांजोला आणायला. त्या दादाचं नाव वगैरे मी टाकत नाही, कारण कसं आहे आपला स्वभाव ना मित्रांनो चांगला आहे, समोरच्याची इज्जत काढायला आपल्याला आवडत नाही, म्हणून मी त्याचं नाव नाही टाकलेलं आहे. चला मी आता जातोय सांजोला घ्यायला. सांजो आहे इकडे ह्या साईडला मित्रांनो, इकडे आहे सांजो. सांजोला मी आता घेतलंय, आपण जाऊ राहिलो ना. काय घेतलंय तू? बिस्किट, चॉकलेट, अजून काय काय? तेवढंच. अच्छा, तर मित्रांनो सांजू इथे खेळायला आली होती, आता मी तिला घ्यायला आलोय. थोडासा अंधार आहे आज, मोठी बॅटरी घेऊन नाही आलो, तू माझ्या हाताला पकड. चलो मस्तपैकी आता आम्ही जाऊ राहिलोय. मित्रांनो इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू अशा अमेझिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टाटा बाय, सी यू सून.